पण महाराज दसरा आणि दिवाळी या दोन सणाचा खरंच विचार केला तर आहे बरं का. दिवाळी ही सण असा आहे की तो सण आयुष्यामध्ये होणार चार्जिंग महाराज तो दिवाळी करतो. आणि दसरा खळ नावाची वृत्ती धुवून लावण्यासाठी दसरा आहे. ती आपण खळ नावाची वृत्ती धुवून काढत नाही, नुसती जी अपाटी सतरंजा ही धुवून काढतो. आणि बगरीवरण भेंडीवर दणका देतो महाराज, पण जे धुवून काढायला पाहिजे ते धुवून काढत नाही. आता तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येऊनी गोपाळ राहे दे. आपण हे चित्त निर्मळ धुवून काढत असला धुवून काढल्याने तर महाराज त्यात येऊन गोपाळ राहतो. पण येऊन गोपाळ राहू द्यायचाच नाही ना आम्हाला. त्या गोपिकांनी सुद्धा सांगितलं देवन लगे देवन लगे साठवणीचे चुकले लागे. त्यावेळी सुद्धा देव घ्या कुणी आईचा आला घर पुसुनी. देव इकार घेतला नाही, आपण तर घ्यायला नाही कमा येऊन महाराज. देव खात नाही म्हणून आपण पुसतोय, देव बोलत नाही म्हणून पूजा करतोय. देव जर पूजा करायला तर तू गबस माझ्या 2 साऱ्या झाल्या असते इजळूपर्यंत, तुला आलाय गप्पा हाणायला नसतो. त्या हरपलाचा नियम होता, संतांना घरी घेऊन गेला. पण घरी गेल्यानंतर त्याला वाटलं की ह्यांना जेवण द्यावं, जेवण द्यायचंय. पण आपला नियम आहे की एक वेळचं अन्न फक्त ठेवण्याची प्रथा आहे. आता अन्न नाही, बायकोला सांगितलं आता ह्यांची व्यवस्था करण्यासाठी अन्न घेण्यासाठी मला चोरी करावी. चोरी करण्यासाठी हरपाल रस्त्यावर गेलाय. तर हरपालचा नियम होता की जो याचक सापडल त्याला पहिले 2 प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न असा विचारायचा की तू पंढरी पाहिली का. त्यानं जर सांगितलं मी पंढरी पाहिली तर त्याची चोरी करायची नाही. त्यानं जर सांगितलं मी पंढरी पाहिली नाही तर त्याला पहिला कचोरीला धरायचा, 2 धोके द्यायचे आणि त्याच्यापासून धन घ्यायचं आणि त्याला विचारायचं तू पंढरी पाहिली नाही पण पंढरपुरातला पांडुरंग पाहिला का. ते जर म्हणला येस तर चोरी करायची नाही. तो नाही म्हणला तर महाराज नग्न अवस्थेत फक्त ठेवायचा नाही, सगळं हिसकावून घ्यायचं आणि त्याला हाकलून द्यायचं. हरपालाचा नियम होता. तर महाराज त्या दिवशी चोरी करायला बसला हरपाल. पण तासाला येणारी गाडी, तासाला येणारा वाटसून महाराज त्या दिवशी 2 तास झाले तरी सुद्धा चोरी करण्यासाठी याचक कोणी येईना. मागे पुढे उभा राहे संभाळी आली आघात. आघात आला हरपालावर, आता वेळ आली.